राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच आज जवळपास मला वाटतं सगळ्या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज काय आहे म्हणजे कव्हर केलेली आहे. थोडं व्यवस्थितपणे बघून घ्या. राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच. सध्याचं जे सहकार धोरण आहे ना ते सध्याचं धोरण आपलं 2002चं आहे जे चालू आहे ते बरोबर. आणि बाकी तुम्हाला 1904चा आणि 1912चे दोन कायदे तुम्हाला माहीत आहे. ओके, 1904चा पतपुरवठा संदर्भात आहे आणि 1912चा बिगर पतपुरवठा संस्था संदर्भात आहे. सहकार कायदा 1904 कॉर्पोरेट सहकार ॲक्ट, 1912 सहकार ॲक्ट. ठीक आहे. आता काय झालं होतं 2 सप्टेंबर 2022 रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हे एक मोठं नाव आहे लक्षात ठेवायचं. माजी रेल्वे मंत्री पण होते हे. आणि तुम्हाला माहिती आहे का नद्या जोड प्रकल्प ज्याला ऑपरेशन अमृत क्रांती म्हणतात, तर अटल बिहारी वाजपेयी सरकारांच्या काळामध्ये ते प्रमुख काम या सुरेश प्रभू यांच्याकडे दिलं होतं. एक मोठं टॅलेंटेड व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे. तर एकूण 47 सदस्यीय ही कमिटी होती. त्या आधारावर नवीन सहकार धोरण येणार आहे. ठीक आहे. तिथे काय काय लक्षात ठेवायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू 1904, 1912 आणि 2002चं आधीचं. ठीक आहे. या व्यतिरिक्त बघा जेव्हा आपण काय म्हणतो सहकार म्हणतो तर बेसिकली लक्षात ठेवायचं सहकार हा राज्य सूचीचा विषय आहे. माहिती आहे तुम्हाला 3 सूच्या केंद्र राज्य आणि समवर्ती. हा राज्य सूचीचा विषय आहे आणि विषय क्रमांक 32 मध्ये याचा समावेश होतो. नंबर 1 जवळपास भारतामध्ये 8.5 लाख त्याला सहकारी संस्था आहे आणि यामध्ये सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रात आहे. हा प्रश्न पण येऊन गेलेला आहे. नंबर 2 वर लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि नंबर 3 वर तुम्हाला जरा वेगळं वाटेल पण जस्ट नंबर 3 वर न्यू दिल्लीमध्ये आहे सर्वात जास्त सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह सोसायटीज. त्यानंतर एक घटना दुरुस्ती आहे 97वी घटना दुरुस्ती. ओके, यानुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा आपला फंडामेंटल राईट बनवला आणि त्यानंतर याला DPSP मध्ये पण काय केलं आहे समाविष्ट हा केलेला आहे. ओके, सहकारी संस्थेला. आता बघा तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर सहकार हा राज्यसूचीचा विषय आहे पण 2021 मध्ये केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झालं. अमित शहा त्याचे मंत्री किंवा म्हणजे प्रमुख आपण म्हणू शकतो. मग ते कसं काय बरोबर नाही का. तर लक्षात ठेवायचं सहकार हा जरी राज्यसूचीचा हा विषय असला तरी पण ज्याला आपण म्हणतो आपण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा केंद्राचा विषय आहे. ठीक आहे. त्यामुळे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह जर असेल तर ते केंद्र स्थापन करू शकते. बघा तुम्ही एक लिहून असते बँकेच्या खाली मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणून बरोबर नाही का. त्यामुळे सहकार हा राज्याचा विषय आहे पण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह हा केंद्राचा विषय आहे आणि त्या आधारावरच ते मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे ते. ठीक आहे. तर हे बेसिकली मला असं वाटलं की तुम्हाला म्हणजे माहीत असावं या कारण हा आपल्या कंबाईनचा पण भाग आहे ना, सिलेबस आहे ना हा सहकार. तर कोणती कमिटी सुरेश प्रभू समिती स्थापन करण्यात आली होती. ओके, जस्ट मी वाचून राहिलो होतो म्हणून तुम्हाला असं वाटलं की म्हणजे सांगायला पाहिजे. ठीक आहे. वर मी तुम्हाला माहीत असेल की 2024 साठी जे आपलं HRD बॅच आपण 12 तारखेपासून लॉन्च करत आहोत त्याचं एक लेक्चर बघितलेलं आहे गेलेलं आहे आज. तर ते इकडं काय करून घ्या नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. चलो थँक्यू.